स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। लोकशाही मराठीच्या धडक मोहिमेला मोठं यश मिळालंय। जुहू चौपाटीवरील कचऱ्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल घेण्यात आली। पालिका प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। 37व्या दिवशी एमपीसीबी कडून पालिकेला अल्टिमेटम देण्यात आलं। मुंबईतील प्रसिद्ध जुहू चौपाटीवर गेल्या महिन्याभरापासून साचलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याविरोधात लोकशाही मराठीने चालवलेल्या धडक मोहिमेला अखेर मोठं यश आले। सलग 37 दिवस या गंभीर परिस्थितीचा रिअलिटी चेक दाखवून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली। गेल्या 30 ते 35 दिवसांपासून जुहू चौपाटीवर कचऱ्याचे ढीग साचले होते। पर्यटकांची गर्दी आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही मुंबई महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। यावर आजही नागरिक प्रश्न उपस्थित करतायत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। चौपाटीवरती मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळालं। सातत्यानं ह्या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा लोकशाही मराठी म्हणून आम्ही घेत आहोत आणि काल याची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घेतली आणि त्यांच्या पुढाकारानं जुहू चौपाटीवरती काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। आपण पाहतोय की या मोहिमेदरम्यान सगळेच केवेसचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज जर आपण पाहिलं तर तशीच परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये कचरा या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळते। जवळपास जर आपण पाहिलं तर 48 तासांचा अल्टिमेटम देखील पालिका प्रशासनाला दिलेला आहे। कारण कुठेही आपण जर पाहिलं तर सूचना फलक हे आजही आपल्याला पाहायला मिळत नाही। मॅम, काय सांगाल, तुम्ही दर दिवशी इथे वॉकसाठी येत असतात, आज जर काय परिस्थिती इथे पाहायला मिळते? काल सिद्धेश कदम जे एमपीसीबीचे अध्यक्ष आहेत, जे चेअरमॅन आहेत, ते इथे येऊन गेले, स्वच्छता मोहीम देखील त्यांनी राबवली, पण आज इथे जी परिस्थिती मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होती तीच पाहायला मिळते। काय सांगाल यावर? म्हणजे एक तर परत तुमचे आभारी आहोत की यू टूक अप दिस मॅटर आणि तुम्ही एवढं केलं, त्याच्यामुळे तरी बराचसा म्हणजे 75% तो क्लियर झालेला आहे। पानी में से तो पैदा नहीं होता है कचरा, ये पब्लिक से कचरा आ रहा है। जहाँ से जिनके मशीन लगे हैं, रिफाइनर लगे, वो क्यों अभी तक अपग्रेड नहीं हो रहे? ये कचरा यहाँ से जमा करेंगे, वापस इसमें जाएगा। पानी जो बारिश के बाद है ना, कचरा किधर जाता नहीं है, मट्टी के अंदर से नीचे दब जाता है, वो वापस निकलता है। उसका अभी तक ये लोग ने ऑप्शन ढूंढा नहीं है। कितनी गवर्नमेंट चेंज हो गई, कितने क्लीनर आ गए, मगर इसकी हालत वही है। हम 30 साल से देख रहे हैं, ये कितने भी आदमी लगाएंगे साफ नहीं होगा। इसको मशीनरी की जरूरत है। तो हम बोलना चाहते हैं, आप उस तरह की हर तरह की मशीनरी आ गई है अभी। नाउ इज एवरीथिंग इज इजी। देखो पानी में इतना बड़ा ब्रिज बन रहा है, नहीं पहले नहीं बनता था, कितना फास्ट बन रहा है, ये क्यों साफ नहीं हो रहा है? पालिका प्रशासनाला कधी जाग येणार आणि एमपीसीबीच्या वतीनं जे अल्टिमेटम दिलेलं आहे त्याच्यासाठी निश्चितच 48 तासाच्या आत पालिका प्रशासन सूचना फलक लावते का, याकडे देखील लोकशाही मराठीची करडी नजर असणार आहे। व्हिडिओ अनिकेत गज्जाचा, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर लोकशाही मराठीने जनतेचा आवाज बनत या गंभीर समस्येचा सातत्याने आढावा घेतला आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणला। 37व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक सुरूच आहे। एमपीसीबीच्या या कारवाईनंतरही लोकशाही मराठीची मोहीम थांबलेली नाही। आज मोहिमेच्या 37व्या दिवशी ही चौपाटीवरील परिस्थितीचा थेट आढावा घेण्यात आला। पाहुयात आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी घेतलेला हा आढावा। मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। सातत्यानं या सगळ्याच परिस्थितीचा लोकशाही मराठी म्हणून आम्ही आढावा घेत आहोत। आजचा 37वा दिवस आहे। आज काय परिस्थिती आहे जुहूच्या समुद्रकिनारी आपण पाहू शकतो। आजही पालिका प्रशासनाला पूर्णपणे जाग आलेली नाहीये। काल जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीच्या सतत या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेतला। सातत्यानं लोकशाही मराठी ही परिस्थिती वारंवार दाखवत आहे, पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहे। तरी सुद्धा आपण पाहतोय की पालिका प्रशासन ही गाढ झोपलेली आहे, पण एमपीसीबीच्या वतीनं याची दखल घेण्यात आली आणि काल जुहूच्या चौपाटीवरती आपण पाहिलं होतं की याच ठिकाणी स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवण्यात आली। सिद्धेश कदम यांच्या पुढाकारानं आपण काल पाहिलं होतं की स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि त्यावेळी सगळे अधिकारी जे आहेत ते पालिकेचे, के वेस्टचे या ठिकाणी उपस्थित होते। आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एकही अधिकारी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। खरं तर
इथे कशा पद्धतीत काम सुरू आहे याची खरं तर कोणाला माहितीच नाहीये, कारण कोणी या ठिकाणी लक्ष देण्यासाठी आपल्याला एकही पालिकेचा अधिकारी पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजही आपण पाहू शकतो की पालिकेचं नेमकं काय काम या ठिकाणी सुरू आहे यावरून लक्षात येऊ शकतं. आजही महापौर आपण पाहतोय ऋतू तावडे, 37वा दिवस आहे. हा संपूर्ण रियालिटी चेक करत असताना महापौर ऋतू तावडे आजही इथे पाहणीसाठी पोहोचलेला नाहीये. पालिका प्रशासन आज सुद्धा जागी होते की नाही याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणारच आहे. त्यासोबतच जुहू चौपाटी जोपर्यंत हा संपूर्ण समुद्र किनारा स्वच्छ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही सातत्यानं दर दिवशी या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. प्रोजने अनिकेत गज्जाचा, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.